तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे, तसेच कोणत्या भागामध्ये पावसाची उघडीप असणार आहे, तसेच परतीचा पाऊस हा कधीपासून येणार आहे ते आपण या व्हिडिओमधून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, आज दुपारनंतर आपण जर पाहिलं तर आपल्याला छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड या भागामध्ये मित्रांनो आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच मालेगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय। तर विदर्भामध्ये मित्रांनो पूर्णपणे आपल्याला हवामान कोरडं पाहायला मिळतंय। तर मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला हवामान कोरडंच असणार आहे, परंतु काही भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जसं की बघू शकताय, सोलापूर, सांगली, सातारा या भागामध्ये पूर्णतः आपल्याला पाऊस कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील हा पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपल्याला काही भागांमध्येच आपल्याला हलक्या सरीची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला तुरळक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर पालघर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्णतः पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी कडक उन्हाचा कडाका आपल्याला पाहायला मिळतोय। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला खानदेश या भागामध्ये देखील आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, परतीचा पाऊस देखील आपल्याला 1 ते 2 आठवड्याच्या नंतर आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।